छोटा धंदा सुरू करायचा आहे, पण वाटतं शहरात गेल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत. जर मी सांगितले की गावात राहूनही लाखोंची कमाई शक्य आहे, तेही सरकारच्या मदतीने, लोन प्लस ट्रेनिंग प्लस सबसिडी आणि स्वतःचा फूड बिझनेस. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अशा एका सरकारी योजनेबद्दल जिचा फायदा अजूनही लाखो ग्रामीण लोकांना माहीतच नाही. खूप जण असं समजतात की पैसा कमवायचा असेल तर शहरात जावं लागतं, पण हा विचार आजच्या घडीला चुकीचा आहे. कारण आज सरकारच सांगतोय, गावात राहा, गावात उद्योग करा, आम्ही तुम्हाला ट्रेनिंग आणि लोन आणि सबसिडी देतो. हीच आहे PMFME योजना. मित्रांनो, एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजून घ्या की PMFME योजना थेट तुमच्या हातात कॅश देत नाही. मात्र ही योजना तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आवश्यक असलेले संपूर्ण मार्ग मोकळे करून देते. या अंतर्गत बँकेकडून लोन मिळवण्यासाठी आवश्यक असलेली ट्रेनिंग आणि सर्टिफिकेशन दिले जाते. मशीन व साधनांसाठी सबसिडी लाभ मिळतो. तसेच ट्रेनिंग, मार्केटिंग आणि योग्य मार्गदर्शन सरकारकडून दिले जाते. म्हणजे सरकार फक्त पैसे देत नाही, तर व्यवसाय यशस्वी व्हावा यासाठी पैसा आणि सपोर्ट दोन्ही व्यवस्थित मॅनेज करते. फक्त तुम्हाला योग्य प्रक्रिया, योग्य क्रमाने आणि व्यवस्थित आणि शिस्तीत फॉलो करायची आहे. खरी समस्या अशी आहे की आज आपल्या गावांमध्ये कौशल्याची कमतरता नाही, कच्चा मालाचीही अडचण नाही आणि मेहनत करणारी माणसंही भरपूर आहेत. अनेक जण पापड, लोणचं, मसाले, मिलेट्स किंवा बाजरीपासून बनलेले स्नॅक्स तसेच दूध प्रक्रिया सारखे उत्तम प्रॉडक्ट्स तयार करू शकतात. पण अडथळा येतो तो पुढच्या टप्प्यावर. व्यवसाय वाढवण्यासाठी लोन सहज मिळत नाही, महागडी मशीन खरेदी करणे परवडत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तयार केलेले माल योग्य मार्केटपर्यंत कसं पोहोचवायचं हे माहीत नसतं. याच कारणांमुळे अनेक चांगले व्यवसाय सुरुवातीलाच थांबतात. या सगळ्या समस्यावरती एक ठोस आणि प्रभावी उपाय आहे PMFME योजना, जी कौशल्य असलेल्या ग्रामीण उद्योजकांसाठी योग्य सपोर्ट, दिशा आणि संधी देते. चला आता बघूया PMFME योजना नेमकं काय आहे. तर ही प्रधानमंत्री फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस स्कीम आहे. ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, जी ग्रामीण आणि शहरी भागातील छोट्या फूड प्रोसेसिंग व्यवसायांना औपचारिक स्वरूप देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश असा आहे की पापड, लोणचं, मसाले, दूध व दुग्धजन्य पदार्थ, स्नॅक्स तसेच मिलेट्सवरती आधारित विविध प्रॉडक्ट्स तयार करणारे छोटे उद्योजक असंघटित क्षेत्रातून बाहेर येऊन व्यवस्थित, नोंदणीकृत आणि टिकाऊ व्यवसाय उभा करू शकतील. या योजनेअंतर्गत सरकार केवळ आर्थिक मदत करण्यापुरती मर्यादित राहत नाही, तर उद्योजकांना ट्रेनिंग, तांत्रिक मार्गदर्शन, गुणवत्ता सुधारणा, पॅकेजिंग, मार्केटिंग आणि बिझनेस मॅनेजमेंटची संपूर्ण दिशा देते, ज्यामुळे छोटा व्यवसाय हळूहळू मोठ्या पातळीवरती नेण्यास मदत होते. आता PMFME योजना नेमकं काय देते ते मी तुम्हाला सांगते. पहिलं आहे ट्रेनिंग आणि स्किल डेव्हलपमेंट. या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात अधिकृत ट्रेनिंग सेंटर्स कार्यरत आहेत, जिथे इच्छुक उद्योजकांना व्यवसायासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण दिले जाते. ही ट्रेनिंग बहुतांश वेळा मोफत असते, तरी काही ठिकाणी अत्यंत कमी शुल्कात उपलब्ध करून दिली जाते, जेणेकरून आर्थिक अडचण कोणाच्याही आड येऊ नये. या प्रशिक्षणामध्ये केवळ प्रॉडक्ट तयार करण्यावरच लक्ष दिलं जात नाही, तर संपूर्ण बिझनेस प्रोसेस समजावून सांगितली जाते. यामध्ये स्वच्छता आणि गुणवत्ता नियंत्रण कसं ठेवायचं, चव आणि स्टँडर्ड कायम कसे राखवायचे आणि आकर्षक पॅकेजिंग आणि योग्य लेबलिंग कसं करायचं, खर्च कसा कमी ठेवायचा आणि योग्य मार्केट कसं शोधायचं याची सविस्तर माहिती दिली जाते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ट्रेनिंगमुळे तुमचा तयार केलेला प्रॉडक्ट थेट विक्रीसाठी योग्य आणि बाजारात टिकणारा कसा बनवायचा हे स्पष्टपणे शिकवलं जातं, ज्यामुळे व्यवसाय सुरू करतानाच योग्य दिशा मिळते. आता मशीन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट बद्दल बोलूया. मित्रांनो, प्रत्येकाला व्यवसाय सुरू करतानाच महागडी मशीन खरेदी करणं शक्य होतं असंच नाही. सध्या फूड प्रोसेसिंग मशीनचा खर्च अनेक वेळा 5 ते 10 लाखापर्यंत जातो आणि एवढी मोठी गुंतवणूक सुरुवातीलाच करणं अनेकांसाठी कठीण ठरतं. याच अडचणीवरती PMFME योजना प्रभावी उपाय देते. या योजनेअंतर्गत कॉमन फॅसिलिटी सेंटर म्हणजे CFC ची सुविधा उपलब्ध करून दिली जाते, जिथे उद्योजकांना शेअर केलेले मशीन, शेअर केलेली वर्क स्पेस आणि आवश्यक पायाभूत सुविधा वापरता येते. यासाठी तुम्हाला मशीन खरेदी करावी लागत नाही, फक्त नाममात्र मेंटेनन्स चार्ज द्यावा लागतो. त्यामुळे मशीन खरेदीचा मोठा खर्च पूर्णपणे वाचतो. तुमचा पैसा अडकत नाही आणि कमी जोखीममध्ये तुम्ही व्यवसायाची सुरुवात करू शकता.
हीच या योजनेची सगळ्यात मोठी आर्थिक बचत आणि ताकद आहे. तर चला मग आपण लोन प्लस सबसिडी सपोर्ट बद्दल बोलूया. तर मित्रांनो, इथे एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात ठेवा की ही योजना थेट पैसे देत नाही. मात्र या योजनेच्या अंतर्गत जेव्हा तुम्ही अधिकृत ट्रेनिंग पूर्ण करतात, त्याचं सर्टिफिकेशन मिळवता आणि मेंटॉरच्या मदतीने योग्य बिझनेस प्लॅन तयार करतात, तेव्हा बँकेकडून लोन मिळवण्यासाठी प्रक्रिया खूपच सोपी होते. या आधारावर तुम्हाला 5 ते 10 लाख पर्यंत लोन मिळू शकतं, तेही साधारण 8 ते 10% व्याज दराने. याशिवाय प्रकल्पाच्या प्रकारावर, तुमच्या लोकेशनवरती आणि कॅटेगरीवरती अवलंबून 15% पासून तर 35% पर्यंत सबसिडी मिळू शकते. म्हणजे सुरुवातीचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणावर कमी होतो आणि व्यवसाय सुरू करताना जोखीमही कमी राहते. आता मी तुम्हाला मार्केटिंग सपोर्ट बद्दल सांगते. या योजनेचे आणखीन एक मोठा फायदा म्हणजे मार्केटिंग सपोर्ट. या योजनेअंतर्गत उद्योजकांना राज्यस्तरीय प्रदर्शन, विविध मेळे आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवरती याचा थेट ॲक्सेस दिला जातो. त्यामुळे तुमचा प्रॉडक्ट्स केवळ गावापुरती मर्यादित न राहता मोठ्या बाजारापर्यंत पोहोचतो. यासोबतच पॅकेजिंग आणि लेबलिंगसाठी तज्ञ मार्गदर्शन मिळतं, ज्यामुळे तुमचा माल पूर्णपणे मार्केट रेडी बनतो आणि ग्राहकांचा विश्वास निर्माण होतो. आता रिअल लाईफ उदाहरण घ्या. हे सगळं फक्त कागदावर नाही तर प्रत्यक्षातही घडतं. समजा रीता काकूंनी लोणच्याचा छोटा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्यांनी फक्त 15,000 इतकी गुंतवणूक केली आणि PMFME मार्फत त्यांना मोफत ट्रेनिंग मिळालं. मशीनसाठी त्यांनी कॉमन फॅसिलिटी सेंटरचा वापर केला आणि मार्केटिंगसाठी राज्य प्रदर्शन व ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सचा आधार घेतला. योग्य मार्गदर्शन आणि सपोर्टमुळे केवळ 6 महिन्यातच त्याचा महिन्याचा टर्नओव्हर 50,000 पर्यंत पोहोचला. हेच आहे PMFME योजनेचे खरं सामर्थ्य. आता स्टेप बाय स्टेप प्रक्रिया मी तुम्हाला सांगते. PMFME याचा फायदा घ्यायचा असेल तर प्रक्रिया खूप सोपी आहे. सर्वात आधी गावात सहज उपलब्ध असलेला प्रॉडक्ट निवडा, जसं की पापड, लोणचं किंवा मिलेट स्नॅक्स. त्यानंतर PMFME ट्रेनिंग सेंटर जॉईन करा. तिथे व्यवसाय चालवण्याचं पूर्ण ज्ञान दिलं जातं. ट्रेनिंग नंतर मेंटॉर सोबत बसून सविस्तर बिझनेस प्लॅन तयार करा, ज्यामध्ये खर्च, नफा आणि जोखीम सगळं स्पष्ट केलेलं असतं. हा प्लॅन आणि ट्रेनिंग सर्टिफिकेशन घेऊन बँकेत लोनसाठी अर्ज करा. सुरुवात लहान प्रमाणात करा आणि अनुभव व मागणी वाढत गेल्यावर हळूहळू व्यवसाय मोठा करा. आता बिझनेस आयडियाचं उदाहरणे आपण घेऊया. या योजनेअंतर्गत अनेक लो कॉस्ट बिझनेस आयडिया यशस्वी ठरू शकतात. उदाहरणार्थ म्हणजे मशरूम फार्मिंग अवघ्या 10 ते 15 हजारात सुरू करता येतं आणि योग्य व्यवस्थापन केल्यास 50,000 पर्यंत टर्नओव्हर शक्य आहे. पापड किंवा लोणच्याच्या व्यवसायामध्ये कमी गुंतवणुकीत जास्त मागणी असलेला पर्याय आहे. मिलेट आधारित प्रोडक्ट्स आज हेल्दी आणि ट्रेंडिंग असल्यामुळे देशांतर्गतच नाही तर एक्सपोर्टसाठीही संधी देतात. तसेच दूध प्रक्रिया करून पनीर, टोफू यासारख्या व्हॅल्यू एडिशन प्रोडक्ट्सवरती व्यवसाय फायदेशीर ठरतो. इथे सगळ्यात मोठा फायदा म्हणजे कच्चा माल गावात, मजूर गावात आणि नफा देखील गावातच राहतो. आता सर्वात मोठ्या चुका कोणता? तरी अनेक लोक चुकतात. साधारण 90% लोक आधी लोनचा विचार करतात आणि ट्रेनिंग व स्किल डेव्हलपमेंटवरती दुर्लक्ष करतात. काही जण मार्केटिंग आणि पॅकेजिंगला महत्त्व देत नाही, ज्यामुळे प्रॉडक्ट चांगला असूनही विक्री होत नाही. योग्य क्रम नेहमी लक्षात ठेवा. आधी कौशल्य, मग प्लॅन, त्यानंतर सपोर्ट आणि शेवटी पैसा. PMFME योजना याच क्रमांकाने काम करते. यशस्वी होण्यासाठी सुरुवातीला स्वस्त आणि सोपा प्रोडक्ट निवडा. मशीन स्वतः खरेदी करण्याचा हट्ट करू नका. कॉमन फॅसिलिटी सेंटरचा पुरेपूर वापर करा. मेंटॉरचा सल्ला गांभीर्याने फॉलो करा, त्यामुळे बँकेही तुम्हाला गंभीर उद्योजक म्हणून पाहते. मार्केटिंगसाठी सोशल मीडिया, गावातील मेळे आणि प्रदर्शनाचा योग्य उपयोग करा. तर मित्रांनो, गावात राहणं ही आजच्या काळात मजबुरी नाही, तरी ही एक सगळ्यात मोठी संधी आणि फायदा आहे आणि योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी गावात बिझनेस सुरू करू इच्छित असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा गाव बिझनेस. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बॉसवाला, बी द बॉस.